तर आज सकाळी मला 4 वाजता उठून रेडी वगैरे होऊन इतका वेळ बसावं लागेल असं वाटलंच नव्हतं. तर मी चालले होते आज नाशिकला. फ्रेशन अप झाल्यानंतर डेली रुटीन फॉलो केलं. तर सडनली माझा प्लॅन झाला होता नाशिकला जायचा. त्यासाठी मी लवकर उठून सगळ्या काही गोष्टी आवरून चहा ठेवला. त्यानंतर ऑलमोस्ट मी माझी बॅग केली होती. थोडेसंच काही होतं सामान ते टाकायचं होतं. त्यानंतर अचानकच लाईट गेली. मला इतकं टेन्शन झालं. लाईट गेल्यानंतर गरम तर काय वेगळंच होत होतं. तर माझं आवरायचं अजून खूप बाकी होतं आणि मी इथे का हसते, ऐन टायमाला लाईटीनी पण धोका दिलाय मला. का मी सकाळी इतक्या लवकर उठून सगळी मेहनत केली आणि ती एका मिनिटात वाया गेली. आता बाहेर अजून उजेड पडला नव्हता, पण मला तरीही निघायचं होतं. लाईट येण्याची खूप वाट बघितली आणि मला शेवटी भूक लागायला चालू झाली. मग मी चहा बिस्किट खाल्लं. त्यानंतर कधी लाईट येईल, कधी मी घरातून निघेल. म्हटलं आता जाऊ द्या, लेट होणारच आहे आपल्याला. तर सुखाने चहा बिस्किट तर खाऊन घेऊ. त्यानंतर पटापट स्टेशनला गेले. स्टेशनला जात असताना इतका जोरात पाऊस आला का मी पूर्णच भिजले आणि मला ज्या ट्रेननी जायचं होतं ती ट्रेन माझ्या समोरून स्टेशनवरून निघून गेली. मला इतकी चिडचिड झाली आणि जी दुसरी ट्रेन भेटली त्याच्यात पण खूप गर्दी होती. घरी पोहोचले. थोडंसं बाहेर काम होतं म्हणून बाहेरच खाल्लं आणि मला या टू व्हीलरचा एक कळालं नाही का हिला वॉश केलीये का पूर्ण उखाडून काढलीये. त्यानंतर मी माझी कार वॉश होताना नीट बघितलं आणि आजसाठी एवढ्या भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.